पोचले. वारकरी म्हणतात 3 आंबे पोचले. वारकरी तर काही खोटा बोलत नाही, आणि खोटं बोलतो त्याला वारकरी पण म्हणू नये. वारकरी कधी खोटं बोलत नाही, खोटं बोलतो त्याला वारकरी पण म्हणू नये. मग ऐका, त्या ठिकाणी परत संध्याकाळी देवाला त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं. देव परत आले. देवाने सांगितलं, सावतोबा तू घरून 5 आंबे दिले बाबा, तू घरून 5 आंबे दिले बाबा. 3 वारकऱ्यांनी माझ्या चरणावर समर्पित केले, ते गेले बडव्यांच्या घरी, आणि 2 जे वारकऱ्यांनी खाल्ले ना ते मला प्राप्त. जगताप परिवार आहे का माझ्या समोर? कुठे जगताप परिवार आहे का? येतात ना. जगताप परिवाराने आज त्या ठिकाणी हा जो प्रसाद त्या ठिकाणी परमात्म्याला समर्पित केलाय ना, तो परमात्म्याला प्रद त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी प्रसाद प्राप्त होणार आहे. आमरसच आहे महाराज, आमरसच आहे. आणि शिवाय आज महत्वाचं म्हणजे आमचे यतीम काका म्हणतात, आज विशेष म्हणजे आंबरसाचं जेवण आहे. मग करा विचार, आज त्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणी असणारा आंबरस समर्पित होणार आहे. मला वाटतंय त्यांना नाही जरी पंढरपूरला जायला जमलं तरी वारकऱ्यांनी जरी प्रसाद खाल्ला तरी परमात्म्याला तो प्रसाद पोचला. आपण सुद्धा आपल्या असणाऱ्या उत्पन्नातलं काही ना काही फुल ना फुलाची पाकळी परमात्म्यासाठी द्यावी, कारण खूप मोठं कार्य चालू आहे. कुटुंब आपलं पहिलं छोटं होतं, 5-50 लोकांचं कुटुंब होतं. यंदा कुटुंब आपलं खूप मोठं झालंय. किती माणसं आहेत यंदा? राजगुरू बाबा 500 राजगुरू बाबा यंदा कुटुंब 500 माणसांचं कुटुंब झालंय. आपलं कुटुंब पूर्वी 50 माणसांचं होतं. एवढी मोठी व्यक्ती झाली, आज आपलं 500 माणसांचं कुटुंब झाले. पण त्या कुटुंब प्रमुखांकडून काही चुका होत असतील तर पदरात घ्या, कारण 50 माणसांची ऍडजस्टमेंटची सवय. आता इथं 500 माणसं झालेत, पण काहीच कमी पडत नाही. मला वाटतं हे खरं चालवणारे ते नाहीयेत. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, आयसा जो समोर तो ब्रह्मांडाचा धनी हे चालवतोय. म्हणून आपल्याला काय करायचंय, हे भक्तीचं अंग आहे, आणि या भक्तीच्या अंगानं त्या असणाऱ्या परमात्म्याची भक्ती करायची. वारी करणं हे भक्तीचं अंग आहे. संत तुकाराम महाराजांकडे एका याचकानं जावं आणि याचकानं प्रश्न विचारावा, महाराज कशाला म्हणायचं भक्ती, कशाला म्हणायचं ज्ञान, आणि कशाला म्हणायचं वैराग्य. एका असणाऱ्या अभंगाच्या चरणामध्ये 3 प्रश्नांची उत्तर दिली. भक्ती ते नमन, भक्ती कशाला म्हणायचं. आता मला एक जण म्हटलं, महाराज जी माणसं लबाड असतात ती खूप नम्र असतात, त्या ठिकाणी अहंकार सुद्धा प्राप्त. काय दिलं त्याला? खूप पोपटासारखं बोलता येते, पण त्याला गायन नाही दिलं परमात्म्यानं. मोराला खूप सुंदर नाचता येतं, पण मोराला कंठ नाही दिला. सोनं खूप चांगलं आहे, पण त्याला सुगंध नाही दिला. आता मला याच्यावर खूप बोलता येईल, पण मला सांगितलं, आमच्या केशव महाराज बांगरांनी सांगितलं, महाराज 8:30 वाजता सगळं तुरकलं पाहिजे. म्हणून काय, परमात्म्यानं कुठेतरी आपल्याला कमतरता दिली, आणि कमतरता जी दिली ना, ती कमतरता म्हणजे तो दोष नाहीये, तो असणारा तुमच्या अहंकाराला पाळमुळं त्या ठिकाणी अहंकाराला तुम्ही बळी पडू नये म्हणून तुम्हाला काहीतरी कमतरता दिली. सांगा बरं, माझ्या समोर बसलेला कोण परिपूर्ण आहे? हात वर करा बरं. अजून याच्यापेक्षा सोपं सांगू, कोण कोण सुखी आहे माझ्या समोर बसलेला? तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही सुखी असतो तर कशाला वारीला आलो असतो. बरोबर ना? आम्ही जर सुखी असतो तर आम्ही वारीला आलो नसतो. आम्ही आलोय सुख शोधायला. कुठं? या संतांच्या मेळ्यामध्ये सुख प्राप्त होतोय. बोला ना, बोला ना, बोला ना. कशाला तू मनात कशाला ठेवतो? बोला. कुठेतरी प्रमाण म्हणतंय, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही रेने, गायनाचे उडे आकुल्या छंदे, मनाच्या आनंदी उडीने. मला वाटतंय त्या पंढरपुरामध्ये सुख वसलंय, आणि त्या सुखाकडं ते चैतन्य धाव घेतंय. कुणी आमंत्रण दिलं आपल्याला, चला पंढरपूरला? कुणी आमंत्रण दिले? बरं असं एसी मध्ये होतो का आपण? मस्तपैकी बसायला, राहायला, झोपायला सगळं पॉश मध्ये, ऊन वारा पाऊस काहीच नाहीये. हे सगळं आहे का? इथं व्यवस्था आहे का? इथं अवस्था आहे? बोला ना. इथं अवस्था, इथं अवस्थेला महत्व आहे. आणि ती अवस्था प्राप्त जर व्हायची असेल, त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त असलं पाहिजे. पण ज्ञानाच्या पाठीमाग अहंकार आहे. संत म्हणतात, अहंकारे नाडीला आणि तुका म्हणे वाया गेला. पण अहंकार गेला आणि तुका म्हणे देव. मग आपल्याला देव व्हायचंय का अहंकाराने नडून वाया जायचंय? देव व्हायचे सगळ्यांना. हा.
व्हायचंय देव. पाहिजे. देव जर व्हायचं असेल, देव होणं तेवढं सोपं नाही. कमीत कमी मला वाटतंय माणसानं देव होण्यापेक्षा कमीत कमी माणूस होण्याचा प्रयत्न करावा. कमीत कमी माणसानं माणूस होण्याचा प्रयत्न करावा. वाजवा जोरात टाळ्या. तुमच्याकडून टाळ्या मागून घेतो. आता मी पाहिलं माझ्यासमोर महिलांची भांडणं चालली होती जागेवरून. अरे उद्या सकाळी सोडायची ना. उद्या सकाळी सोडायची तरी तुमची भांडणं चालू आहेत. त्या परमात्म्याशी भांडा ना. एक दिवशी हे भांडण सोडून जायचं. इथं ज्याला झोपायला जागा पाहिजे ना, ज्या झोपण्याच्या जागेवरून तुमची भांडणं चालत ना, हे झोपायची जागा सोडून जायचं आपल्याला एक दिवस. म्हणजे आपण देहापेक्षा वेगळे आहोत. या देहामध्ये आपण आलोय मुक्कामाला. ऐकताय का तुम्ही? आपण देहापेक्षा वेगळे आहोत. या देहात आपण आलोय मुक्कामाला. इथला मुक्काम एक दिवशी संपणार आहे. पण या मुक्कामामध्ये जीवन कसं जगायचं? वस्ती कर वस्तीशी आला, प्रातःकाळी उठून या गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्रार्थनाची दोरी. अजून पुढे सांगू का? पक्षी अंगणी उतरती. ज्या महिलांना मी म्हणतोय ना, त्या महिलांना माझा राग येईल बरं. पक्षी अंगणी उतरती, एका गुंतून या राहती, अंगणात उतरले जगतात परिवाराच्या, आंबरस खा, काय जेवण केलंय ते जेवा, आणि पुढच्या प्रवासाला का कशाला भांडणं करता? ते पक्षी म्हणले का या बांधापासून तिकडं आमचे, या असणाऱ्या त्या बेडपासून इकडं आमचे, त्या पलीकडच्या रूम मध्ये आम्ही झोपणार आहे, त्या पलीकडच्या रूम मध्ये आम्ही. ते म्हणले का त्यांनी भांडण केलं का? आले, दाणे वेचले आणि निघून गेले. जोपर्यंत प्रार्थनाची दोरी आहे तोपर्यंत आपण इथं राहणार आहे. आणि आपल्याला एक दिवशी या देहाचा निरोप घ्यायचा आहे. या देहामध्ये आपण आलोय मुक्कामाला. पण त्या परमात्म्यानं एवढा मोठा खेळ खेळला, एवढा मोठा खेळ खेळला, त्याने तुम्हाला मला प्रगट केले आणि तो लपून बसला. काय म्हटलं मी? ऐकलं का तुम्ही? त्याने तुम्हाला मला प्रगट केलं आणि तो लपून बसलाय. आणि आपल्याला तो लपलेला शोधायचा आहे. काय करायचंय? हे सगळे खटाटोप चाललेत ना, हे सगळे लपलेले शोधण्यासाठी चाललेत. आपण सगळे काकडा करतो. काकड्यामध्ये सुद्धा लपलेला दाखवलाय. ज्यावेळी आपण काकड्यावरती हातात घेतो ना, आता मला सगळ्या काकड्यावर एक सेपरेट चिंतन होईल, पण मला शेवट सांगायचंय तुम्हाला. शेवट सांगायचा आहे. शेवटच्या चरणामध्ये त्या ठिकाणी काकडावरती हातात आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हटले, लाजले गे माये आता कोणा ओवाळू, आणि जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहिजे तिकडे मला परमात्मा दिसतोय. तो परमात्मा सर्वत्र आहे, सर्वगत आहे, आणि त्याचं ज्ञान व्हावं, त्याचं ज्ञान व्हावं म्हणून हा सगळा खटत होता. भक्ती करायची कशासाठी करायची? ज्ञान प्राप्त होण्यासाठी. वैराग्य प्राप्त करायचंय कशासाठी? जोपर्यंत तुमच्याकडे भक्ती नाही, जोपर्यंत वैराग्य नाही, तोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत. आणि ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे हा तनू ब्रह्ममय आहे. त्या ठिकाणी तनूच ब्रह्ममय होणं म्हणजे सगळे व्यवहार ब्रह्ममय होणं. हरीच्या दासा भावे जैसा तैसा हरी एक, सर्व गती राम ह्या देही एक. दूध पवित्र अथवा गोड, पासे त्वचेच्या पदराड, परी अभेरून गोचरा शुद्ध काय निगती. का कमलकंदा आणि दरदुरी, नांदुरुक एकेची घरी, परी परागसी विजे. येरू चिखल शिवरे, का निदेवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया सहस्रवरी, परी बैसोनी उपवास करी दरिद्रीजी. हे सगळे सिद्धांत दृष्टांत सांगितले. आणि असणाऱ्या चौथ्या वहीमध्ये सिद्धांत सांगितला, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाशी आरामू, आणि का भ्रांताशी कामू विषय. विषयाच्या पाठीमाग आपण रात्रंदिवस पळतोय. त्या विषयाच्या पाठीमाग पळता पळता प्रपंचातून वेळ काढतोय, परमात्म्याची वारी करतोय, हरिपाठ करतोय, काकडा करतोय, देवपूजा करतोय, गंध लावतोय, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतोय, नामचिंतन करतोय. ही सगळी जी अंग आहेत ना, ही सगळी अंग, ही बाह्यांग जी आहेत ना, ही फक्त आणि फक्त ज्ञान प्राप्तीची त्या ठिकाणी मार्ग आहे. एकदा मला ज्ञान झालं, मला कळलं या जगतामध्ये सर्वत्र परमात्मा आहे. जिकडं पाहिजे तिकडं तोच आहे. आणि मग आपल्याला काकडावरती हातात घेतल्यावर लक्षात येतं, लाजले गे माया आता कोणा ओवाळू. मला जिकडं पाहिजे तिकडं परमात्मा दिसू लागला. म्हणून घालीन लोटांगण आहे. बरं, लोटांगण का घालायचंय? स्वतःभोवती फेरी का मारायची? स्वतःची पूजा करायची म्हणून स्वतःभोवती फेरी मारायची. मला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं. आता काय असतं माहिती का? एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भांडवल असतं ना, कोणताही अभंग घेतलं का ते असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे तो अभंग नाही.
एखाद्याकडं विनोदाची शैली असेल ना, ते असणार त्यांच्या अभंग विनोदाची शैलीकडे येणार. तसं आम्हाला आत्मज्ञानी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त आहे. आम्ही कोणताही अभंग असेल तो आत्मज्ञानावरच नेऊन घालणार. आणि माणसाला आत्मज्ञान होणं म्हणजे बाह्यंग सुटण अंतरंग प्राप्त होणं. उसर डोंगा परी रस नव्हे डोंगा, आणि काय भुललाशी वरल्या रंगा. वरच्या रंगाला भुललोय आपण. नदी डोंगे पण पाणी डोंग नाहीये. नदी डोंगे पण पाणी डोंग नाहीये. तसा भाव सुद्धा डोंगा नसला पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणाचा भाव जागृत होण्यासाठी आपल्याला भक्ती करायची. कुणाला म्हणायचं भक्त भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाशे निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. त्याला जन आवडत नाही, त्याला धन आवडत नाही, त्याला माता आवडत नाही, त्याला पिता आवडत नाही. त्याचा एकच विषय झाला, तो म्हणजे परमात्मा. का बरं? ते ब्रह्म, त्या ब्रह्माचं या ब्रह्माचं ऐक्य झालं. त्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली. त्याला कळलं मी देहापेक्षा वेगळा आहे, मी कुणीतरी देहापेक्षा वेगळा आहे, मी त्या देहात मुक्कामाला आलोय. आता काय झालं? मला परमात्म्याची ओळख झाली. मला कळलं, मला अंतरंगातलं कळलं. काय कळलं? आमच्या जनाबाईंनी सांगितलं तुम्हाला. मला हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. तो आतला सापडला पाहिजे. तो आतला सापडला पाहिजे. तो सापडतो कशानं? त्रिवेणी संगमी नाना तीर्थभमी. पण चित्त नाही नामी तरी ते वर्थ. दिंडी सोडून चालल्यावर सापडणार नाही. दिंडी सोडून सापडल्यावर बिस्किटचे पुढे मिळतील. दिंडी सोडून चालल्यावर खायला गोड गोड मिळेल. पण पुढे गेल्यावर त्या ठिकाणी जर जास्त खाणं झालं काय होतंय तुम्हाला माहिती. पण दिंडीत जर चाललं ना, तुम्ही काही खा काही पचन. कारण तिथं त्या ठिकाणी नाम घेता चालीन यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक त्या ठिकाणी वाटेनं जर आपण नामचिंतन करत चालत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी आजार येणार नाही, हातपाय दुखणार नाही, काहीच होणार नाही. पण चालायचं पुढं. मी मागच्या वेळी प्रश्न विचारला होता या शेडमध्ये, 2 वर्षापूर्वी प्रश्न विचारला होता. परत एकदा विचारू का? योग्य उत्तर दिलं तर आजच्या कीर्तनाचं अख्खं पाकिट तुम्हाला. आपण कुठं चाललोय? वार. बोला. आपण कुठं चाललोय? पंढरपूरला. लॉक करायचं. बर. माता भगिनी आपण कुठं चाललोय? पितृवर्ग आपण कुठं चाललोय? मागचे आपण कुठं चाललोय? कुठं चाललोय आपण? लॉक करायचं का? मी याच्या पुढचं उत्तर सांगणार आहे. मागचे अजून आहे का कोणाकडं? काळकरी येतीन काका आहे का उत्तर? आपण कुठं चाललोय? ज्या दिवशी या प्रश्नाचं उत्तर सापडन ना, ऐकताय का तुम्ही? बोला बोला. कोण बोलतोय? आत्म्याकडून वा, टाळ्या वाजवा. कोण म्हटलं? कोण आहे? परत एकदा टाळ्या वाजवा. दोन्ही संगत चांडवलीचे का? मग आम्ही प्रसाद कुणाचा खाल्लाय माहितीये का? गावाला परंपरा आहे. 108 स्वामी मोहनानंद गिरींचा प्रसाद आहे आम्हाला. आणि त्यांचा प्रसाद खाल्लाय म्हणून ही उत्तर येतात. एखाद्या वेळी मी आईच्या उदरात असून आणि माझ्या आईने एखाद्या वेळी कथा ऐकली असेल, कारण माझा त्या काळातला जन्म आहे आणि म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण जाता. आता मला कथा सांगायला वेळ नाहीये, पण ऐकताय का तुम्ही? मला वाटतंय आमच्या गावाला त्या ठिकाणी परंपरा आहे. आणि आमच्या भगिनी सुद्धा संगीताताई टेंगिरे सुंदर असं उत्तर दिलंय. आमची ताई काय म्हटली माहितीये का? आपण चाललोय माहेराला. आणि माहेर एकदा ते झालं ना, एकदा ते माहेर झालं. मी मागच्या वेळी कोणता आपण घेतलं होतं सांगा? पुढच्या इथून अजून एखादं कीर्तन भेटलं तर त्या कीर्तनाचा पाकिट तुम्हाला. बोला. गेल्या वर्षी मी कोणता अभंग घेतला होता? 2 वर्षापूर्वी मी इथंच कीर्तन केलं होतं. त्या शेडमध्ये पहिलंच नामचिंतन झालं होतं. कोणता अभंग घेतला होता? क्या बात आहे. त्या टाईम खाली टाळ्या वाजवा. आता कोण दिसत नाहीये. विठ्ठल 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 ज्या दिवशी आपल्याला ते पंढरपूर माहेर वाटवला, त्या दिवशी आपल्या सगळ्यांचा संसार सुखाचा. आपल्याला वाटतं आपण आपला संसार सुखाचा करतो, आपल्या हातात काहीच नाही.
आपल्या हातात काहीच नाही. आपल्याला वाटतंय सगळं आपल्या हातात आहे, आपल्या सत्तेनं चाललं, पण सगळं जे चाललंय ना त्या सत्तेनं चाललंय. ऐकाय तुम्ही सगळे ऐका. आपण जर प्रयत्नवादी असाल, आपण जर प्रापंचिक असाल, प्रपंचामध्ये जोपर्यंत कारकाची जोड नाही ना तोपर्यंत प्रपंचातलं काही सापडत नाही. अजून पुढचं विधान करू, अजून पुढचं विधान ऐका. आपण परमार्थिक असा, आपण परमार्थिक असा, आपण परमार्थामध्ये प्रयत्नवादी असा, जोपर्यंत कृपेची जोड नाही तोपर्यंत परमार्थातून सुद्धा काही सापडत नाही. काय म्हटलं मी? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, पण कधी आता धरलो कृपे. जोपर्यंत कृपेचा आशीर्वाद नाही ना तोपर्यंत परमार्थातलं सुद्धा काही सापडत नाही. म्हणून आपल्याला कोणीतरी पाठीराखा असावा, आपला कोणीतरी संरक्षक असावा, आपल्या पाठीमागे कोणीतरी शक्ती आहे ही अंतःकरणाची भावना असावी. किती मोठा समुद्र असू द्या, किती मोठा भवसागर असू द्या, तुम्हाला मला तरुण जायचंय ना, आपल्या पाठीमागे आपला पाठीराखा जर असेल 100% आपण तो भवसागर करून जाऊ. पण इथं तरायचं पडलंय कुणाला? इथं सगळ्यांना मारायचंय, फक्त तरायचं कुणालाच नाही. इथं आपण मारण्यासाठी नाही आलो, इथं आपण तरण्यासाठी आलोय. आणि तर तो कोण माहितीये का? तर ना भाग्यवंत न ते हरी कीर्तनात. पण आपण म्हणतो आता सेवानिवृत्त झाला, आता काही काम नाही. बरोबर ना भागवत बाबा? आता काही काम नाही, आता कुठं चला? पंढरीला चला. कशाला चला? अडचण करायला चला. मग दे बाबा हात, दे बाबा हे, दे बाबा पाणी आणून नका. या तुम्ही पंढरीला 100% या. पण तरुण वयात जर आपण परमार्थ करत असाल, तरुण वयात जर आपण तिकडे जात असाल, मला वाटतं वर्षभराच्या राजा शिल्लक ठेवाव्यात आणि पंढरीची वारी करावी. काहीच कमी पडणार नाही. करतोय ना आपण पंढरीची वारी? वारी करायची, काय करायची? आपल्याला चुकवायची वारी म्हणून वारी करायची. वारी करतो तो वारकरी नाही, पण वारी चुकवतो तो वारकरी. कशाची वारी चुकवायची? वारी वारी जन्म मरणाची वारी. आणि हरी पडलो आता संकट निवारी. आपल्याला ही जन्म मरणाची वारी चुकवायची. पुन्हा यायचंय, पुन्हा मारायचंय. संतांचं प्रमाण याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम हे संसारे खरू दुस्तारे कृपया पारे बाहे पुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. हे मूळमध्ये त्या परमात्म्याचं भजन कर. त्या परमात्म्याचं जर भजन करत असाल, तारणारा जर तो आपल्या पाठीशी असेल, मागे पुढे उभा राहे संभाळी अनन्य चिंतन माम हे जना परिपाशते देशा नित्य भिप्ता माम योगक्षेम. तो परमात्मा अजून सोपं सांगू का? बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी. तो जर पाठीराखा असेल आणि आपण जर प्रवासी असाल, आपला प्रवास सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. निघालात ना घरातून बाहेर, त्या ठिकाणी आपल्या देवघराकडे पाहिजे. जेव्हा चला ना माझ्या बरोबर, त्या परमात्म्याला विनवणी करायची. तो परमात्मा आपल्या बरोबर घेतोय. आता तुमच्या समोर मी बोलतोय, दिवसभर मी तुमच्या बरोबरच आहे. मला अंदाज सुद्धा नव्हता मला आज कीर्तन मिळत. ना कोणतं चिंतन, ना काही ना काही ना काही. मला वाटतं चला आता हा अभंग का घ्यावा? कारण काय होतं माहितीये का? आपण हे सगळं करतो, पण आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी उणीव जाणवते. आपण भक्ती करतोय, पण भक्तीमध्ये आपल्याला अहंकार जाणवतोय. मी 35 वाड्या केल्या. माणसानं पुण्य केलेलं सांगू नये, पाप केलेलं सांगावं. जे तुम्ही सांगाल त्याला मावद म्हणतात. आपण त्याला मावंद म्हणतो. मावद. पुण्य केलेलं सांगू नको बाबा, पाप केलेलं सांगते. सांगाल ते उद्या होते. मग काय सांगायचं आजपासून? बाबू बाबा काय सांगायचं आजपासून? पाप सांगायचं. सांगतोय भाऊ कोणी पाप? अहो माझ्या तुकाराम महाराजांनी म्हणावं, मी तर अनाथ अपराधी. कोण म्हणतोय? माझे तुकाराम महाराज माझा मी तर अनाथ अपराधी. कुठं काय? विचार करा बरं. कर्महीन मतिमंद बुद्धी होती का हो त्यांची? नव्हती महाराज. पण ते स्वतःला अपराधी म्हणतात. मी तर अनाथ अपराधी, माझ्याकडे अनाथ अपराधांची खाण आहे. किती मोठी संधी होती भागवतराव. मी कधी कधी चिंतन करतो, कधी कधी मी चिंतन करतो, अरे संत तुकाराम महाराजांच्या पुढे किती मोठी संधी होती. आजची गहाणखत ताब्यात होती आणि दुष्काळ पडला होता. आता दुष्काळ पडलाय, गहाणखत ताब्यात आहे. शेठ गहाणखत ताब्यात आहे. आता किती मोठी संधी आहे नावाने करून घ्यायला. तुम्हाला जर अजून पाहिजे ना, नावानी करून द्या, मग भेटेल. पण माझ्या संत तुकाराम महाराजांनी नावानी नाही करून घेतलं. नावानी नाही करून घेतलं. भरलं खटर गाडी, निरंजनाच्या डोहात बुडून टाकलं. मला वाटतंय गहाण खत बुडवली ना, म्हणून गाथा तरला. बरं वैराग्यानं त्याग त्या ठिकाणी
तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी तुमचा गाथा तरल्याशिवाय राहणार नाही. हा गाथाच आहे. हा गाथा त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या गाथारूपी त्या ठिकाणी असं म्हणतात, जळी दगडासहित वह्यान तारीला दैशाला या. आपण सुद्धा आपलं जीवन गाथ्याला बांधून द्या. ज्या दिवशी आपण त्या गाथ्याला बांधू ना, गाथा एकटा नाही तरला. संतांचं प्रमाणे जळी दगडासहित वह्या आपण सुद्धा गाथ्याला बांधून द्या. आपण जर गाथ्याला बांधून घेतो ना, आपण सुद्धा करण्याशिवाय राहतो. पण अंतकरणाची भावना काय पाहिजे? हे मदची स्तव झाले तरी ज्ञान नाही केले, हे जेणे जाणी तरी ते सुटला. छाती बडवायची नाही बा. मी केलं माझ्यामुळे झालं अजिबात नाही. आपल्या पुढे काही होत नाही. करता करविता तो परमात्मा आहे. त्याच्या सत्तेनं होते म्हणून आपण त्याची भक्ती करायची. ती भक्ती करत असताना काही प्राप्त झालं तर अहंकार करायचा नाही. भक्ती केलं म्हणजे नम्र केलं राहायचं. फुटबॉल होता एक फुटबॉल ऐकायला तुम्ही पाठीमागचे. आता आवाज येत असेल तुम्हाला. मला काहीतरी वेगळंच करून रिटर्न डबल टेबल येतं पण जाऊ द्या जसं असेल तसं. एक फुटबॉल होता ना, असा चौकोन होता. त्या फुटबॉल मध्ये मुलं फुटबॉल खेळायची. मुलं त्या ठिकाणी फुटबॉल खेळायची. फुटबॉल खेळता 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 अनेक वर्ष तो फुटबॉल त्या ठिकाणी लाथा खात होता. चौकोन होता. दरवाजा त्या ठिकाणी उघडला गेला. दरवाजातून एक साधू महात्मा आतमध्ये आला. तो असणारा फुटबॉल साधू महात्म्याच्या चरणावर लोटांगण घातलं आणि विनवणी केली, बाबा हा समाज मला लाथा मारतोय, या लाथांपासून मला मुक्त करा ना. बाबांनी असणारा फुटबॉल हातात उचलून घेतला. हाडवळे बाबा बाबांनी असणारा फुटबॉल हातात उचलून घेतला. हातात उचलून घेतला, त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला एक कान असतो माहिती का तुम्हाला? आपल्याला दोन फुटबॉलला एकच कान आहे. तो त्याने ऐकलं. आपल्याला दोन असून आपण ऐकत नाही. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. एका कानात हाडू साधूने सांगितलं, अरे मूर्खा हा समाज तुला लाथा मारतो ना. किती वर्षाचं वय झालं? म्हणजे 60 वर्षात झालं. अजूनही लाथा मारतो? हो म्हटले अजूनही लाथा मारतो. काय काय लाथा मारतो? म्हणजे घरचे लाथा मारतात, दारचे लाथा मारतात, ग्रामस्थ लाथा मारतात, वारीत आलो तरी मला इथे सुद्धा लाथा मारतात. त्या असणाऱ्या फुटबॉलच्या कानात साधूने एक कानमंत्र सांगितला. म्हटले, अरे मूर्खा हा समाज तुला लाथा मारतो ना, तुझ्या ती हवा काढून टाकला. मी फुटबॉलचं सांगत होतो का आतापर्यंत? काका मी फुटबॉल सांगत होतो आतापर्यंत? सर कुठे? सर मी फुटबॉलचं सांगत होतो आतापर्यंत? माणसाचं मी आतापर्यंत फुटबॉलचं नव्हतं सांगत. हा सुद्धा फुटबॉल आहे. याला सकाळी उठल्यापासून लाथा चालू होतात. सकाळी बायकोच्या लाथा, वारीत आल्यावर कार्यकर्त्यांच्या लाथा, झोपायचं म्हणलं का खरोखरच्या लाथा सुद्धा एखाद्याला स्वप्न पोटा का ते खरोखरची लाथ घालतोय. मग विचार करा, त्या फुटबॉलनी जशी हवा काढली ना, तशी या फुटबॉल मध्ये सुद्धा मीपणाची हवा आहे, अहंकाराची हवा आहे. तो अहंकाराने फुगलाय. माझ्यासारखा कोणीच नाही. बस ते मीपणाची हवा बाजूला काढा. आल्या आल्या गाडीतून उतरल्या माणसं म्हटली पाहिजे, महाराज आमच्याकडे झोपायला. रात्री माझ्यावरून भांडणं झाली. आमचे भागवत महाराज म्हटले, आमच्याकडे या महाराज. आमचे भाऊदादा म्हटले आमच्याकडे या. आमचा नितीदादा म्हटलं आमच्याकडे या. आमचा आजीदादा तर रुसतात मला, रात्री महाराज आमच्याकडे झाले, आज आमच्याकडे यायचंच नाही म्हटले. आपल्यातली हवा काढा. आपल्यातली एकदा हवा निघाली ना, कुणी तुम्हाला आपलंसं म्हणून कुणी जवळ करील. आणि आपल्याला जर हे जग जर आवडत असेल, या जगाला जर आपण आवडत असेल ना, समजायचं मी देवाला आवडलो. प्रमाण सांगू, जो आवडे सर्वांना आणि तोच आवडे देवाला. मी अजून माझ्या लेकराला आवडलो नाही, विचार करा. मी अजून माझ्या कुटुंबाला आवडलो नाही, विचार करा. मी अजून माझ्या आई वडिलांना आवडलो नाही, विचार करा. जर माझ्या कुटुंबालाच मी आवडलो नाही, शेजाऱ्याने मी कसं आवडल? नका जगाच्या आवडण्याच्या भानगडीत पडू, अजिबात पडू नका. मी सांगतो तुम्हाला सिद्धतेची व्याख्या. आपण जर आपल्या कुटुंबाला आवडत असेल ना, तरच आपण जगाला आवडतो. आणि जर आपण जगाला आवडत असू ना, तरच आपण देवाला आवडतो. आपण स्वतःला सिद्ध करायचं का प्रसिद्ध करायचं? सिद्ध. आता हे जाहिरातीचं योग आहे. बरीच माणसं स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा प्रसिद्ध करण्याच्या बाजूने पडतात. काही दिवस ती प्रसिद्ध होतात आणि नंतर एका कोपऱ्यात जाऊन पडतात. मग त्यांना काय होतं माहिती का? सांगा मी काय करू? हा, असं होतंय महाराज. माणसाने प्रसिद्धीपेक्षा सिद्ध होण्याचा प्रयत्न करा.
आणि स्वतःला सिद्ध करा. तुम्हाला कोणत्या सोशल मीडियाची गरज नाही, तुम्ही आपोआप प्रसिद्ध व्हाल. विठ्ठल विठ्ठल वैराग्य, तो त्याग, वैराग्य जर कसं असावं तर संत तुकाराम महाराजांसारखं पहिली भक्ती करून दाखवली, पहिलं वैराग्य प्राप्त करून दाखवलं, पहिलं ब्रह्मतनू करून दाखवली आणि मग या जगताला निरोप दिला. भक्ती ते नमन. काय म्हणावं, कशाला म्हणावं भक्ती? भक्ती म्हणजे नमन. कशाला म्हणावं वैराग्य? त्यागाला म्हणावं वैराग्य. मी मगाशी सांगितलं किती मोठी संधी, पण असणारी गहाण खतं इंग्रंट बुडवली. लिहिणारे तेच होते, बुडवणारे तेच होते, लिहिणारे तेच होते, बुडवणारे तेच होते, अक्षर तीच होती, पण मला वाटतंय गाथा तरला आणि गहाण खतं बुडाली. धृतराष्ट्र वनात जळून मेला, धृतराष्ट्र वनात जळून मेला. धृतराष्ट्रासारखं जीवन जर असतं तर मला वाटतंय, आणि माझ्या संत तुकाराम महाराजांना वैकुंठाहून विमान न्यायला आलं. पंडूराजा गेला होता, कुटुंबाची जबाबदारी कसं पाहिलं तर धृतराष्ट्र होती, 5 करोड सांभाळायची ती पाहिजे, पण नाही. त्या 5 पण आम्हालाच मिळालं पाहिजे, याचं नाव धृतराष्ट्र आहे. आणि त्या ठिकाणी म्हणून धृतराष्ट्राला मरावं लागलं. कुठं मरावं लागलं? आता एखादं धृतराष्ट्र एखादं मी पण असेल, आता माझ्या समोर असतील, ज्याला बांध करून वाढवायचंय, ज्याला त्या ठिकाणी भांडण लावून कोर्टामधून वाजून त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचे, असं एखादं धृतराष्ट्र माझ्या समोर सुद्धा असेल. अरे पण त्यांनी काय होतंय, जर शेवट पहा तुम्ही कसा आहे, चुकीचं वागणाराचा शेवट चांगला झाला, असं एखादं उदाहरण मला सांगा. आपण जर चांगलं वागत असाल तर शेवट सुद्धा चांगला होईल. म्हणून काय करा, भक्ती करा, पण कशी करा? संतांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं उदाहरण दिलं अभंगाच्या पहिल्या शब्दात. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो अभंगाच्या पहिल्या चरणात त्या ठिकाणी भक्ती कशाला म्हणावं, वैराग्य कशाला म्हणावं, ज्ञान कशाला म्हणावं, अशा प्रकारचं विवेचन केले. आपण सुद्धा भक्तीच्या प्रांगणात असाल, आपण सुद्धा भक्त असाल, योगानं जर भक्त झाला तर त्याला अहंकार प्राप्त होते. म्हणून संतांनी सांगितलं, योगाची या वाटा जे गाणी घाले सुगटा, तया दुःखाचा वाटा भागा आला. भाग काय प्राप्त होते? किंवा योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, जरी सिद्धी प्राप्त झाली तरी सिद्धी लावी पुषे, आणि तया कोण पुषे? म्हणून जीवनामध्ये भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला वाटते त्या परमात्म्याची जर चरण सेवा प्राप्त करून घ्यायची असेल तर भक्ती प्रेमाशिवाय करू नका. कशाला म्हणायचं भक्ती? कशाला म्हणायचं भक्ती? आता सांगा कशाला म्हणायचं भक्ती? भक्ती म्हणजे नम्रता. आपल्यामध्ये मी सांगितलं मगाशी, माणसानं प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध व्हावं. भक्ती म्हणजे नम्रता. आपल्याला आपलीच त्या ठिकाणी डिग्री, आता सगळ्यात इथं गोठा पण आहे, इथं त्या ठिकाणी पशु खाद्याचा कारखाना पण आहे, आणि आपण बरेचसे शेतकरी पण आहे. आपणच आपल्याला डिग्री लावायची, आपणच आपल्याला फॅट लावायची. अजून काय काय लावता येते तुझ्याला? एसएनएफ लावायचा, आपणच आपल्याला लावायचा, आपणच आपल्याला लावून घ्यायचा. नक्की मी या डिग्रीत बसतोय का? मी या वळब्यात येतोय का? मी या दोरीत बसतोय का? मी या गुन्ह्यात येतोय का? मी जर या असणाऱ्या गुन्ह्यात, मी या वळब्यात, या दोरीत बसत असेल तरच मला भक्त झालो का? मी भक्त नाही झालो अजून, माझ्याकडे अजून नम्रता नाही आली. झाले का मला वैराग्य? नाही झालं अजून, कारण माझ्याकडे अजून काहीच त्याग नाहीये. झाले का मला ज्ञान? अजून मला शरीर खरं वाटतंय, याचा अर्थ मला अजून ज्ञान झालं नाही. आपल्याला जर ब्रह्मतनू प्राप्त झाली असेल, खऱ्या अर्थानं आत्मज्ञान प्राप्त झालं असेल तर आपलं जीवन जर परिपूर्ण झालं, त्या ठिकाणी परिपूर्ण जीवन होण्यासाठी या असणाऱ्या बाह्यांगानं आपल्याला परमात्म्यापर्यंत जायचंय. पण परमात्म्याची असणारी ओळख करून घ्यायची. त्या ओळखीसाठी हरिपाठ, काकडा, सगळ्या बाजूने मला तुम्हाला पटवून सांगतोय.
सगळ्या बाजू तुम्हाला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जातात. पण रूप पाहता लोचनीमध्ये जर आनंद वाटत असेल तर आपण तिथं जाऊ. पण रुपये पाहता लोचनीमध्ये आनंद वाटत असेल तर रुपयेच मिळतील. मी काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं का? रूप पाहता लोचनी वेगळं आणि रुपये पाहता लोचनी वेगळं. आता बरेच झाले रुपये पाहता लोचनी, पण माणसानं रूप पाहता लोचनी आणि सुख झाल्यावर साधनी. सुख झालं पाहिजे पण रुपये पाहून नाही झालं पाहिजे. मला वाटतंय तुमच्याकडं पैसे कसे मोजतात? आमच्याकडे असे मोजतात. बाबा आमच्याकडे पैसे असे मोजतात. आणि माळ कशी धरतात? तुमच्याकडे कुसूरला कशी धरतात? बरं पुण्यात आल्यावर काही वेगळं आहे का? असून पुण्यात गेले तर वेगळं आहे का? माळ जपतात ती अशी. ती माळ सांगते तुम्ही मला जपा मी तुम्हाला जपन. ती माळ सांगते तुम्ही मला जपा मी तुम्हाला जपन. त्याला जपतो तुम्हाला जपन. ऐका, तो पैसा सांगतोय टेबला खालून आलो ना हॉस्पिटलमध्येच जाणार. तो पैसा सांगतोय टेबलाच्या वरून आलो ना, हा टेबलाच्या वरून आलो ना, हा त्या ठिकाणी टिकून राहणार. तो पैसा सांगतोय तो आलोय ना, मी जायलाच आलोय. जसा तू कमवलाय ना तसा तो जाणार आहे. जास्त लीला करू नका, शेवट लीलावतीच होतोय. आता ही लीलावती ज्यांना माहिती त्यांना माझं वाक्य कळ. पण जास्त लीला केल्या तर शेवट लीलावतीच होतोय. आणि शेवट लीलावतीच झाला आयुष्यभर जेवढं कमवलंय तेवढं बिलाच्या रूपात भरावं. जीवनामध्ये काय करा, ज्ञान प्राप्त करून घ्या. ज्ञान ही असणारी परमार्थाची उच्च अवस्था आहे आणि ती प्रत्येकाला प्राप्त व्हावी. व एकदा का ते ज्ञान प्राप्त झालं तर काय वाटतं आपल्याला? आता हा देह माझा नाही, आता हा देह माझा नाही. या देहामध्ये मी मुक्कामाला आलोय. मला आत्मस्वरूपाची ओळख झाली. या देहापेक्षा मी वेगळा आहे. आणि एकदा का आत्मस्वरूप कळलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञान झालं. अजून सोपं सांगू का? सोपं कळत तुम्हाला असं. हे काय इकडे पहा, माता वगैरे. हे काय मोबाईल कुणाचा आहे? तुमचाच आहे. माझाच आहे. खिशात ठेवू का? माझ्याच खिशात ठेवतो. हे काय बोला ना बाबा. हा हात आहे. कुणाचा आहे? मी कुठे आहे सांगा मला पत्ता. हे तीन टाका तुम्ही म्हणजे तुमचा माझा पत्ता सांगा मला. तुमचा पत्ता सांगा. तुम्ही कुठे? दाखवा मला. दाखवा ना तुम्ही मला. हा हात माझा आहे. मी म्हणतोय मी कुठे आहे? तुमच्या देहात म्हणजे दाखवा ना बोट लावून. इथं म्हणणार तर हा पाय आहे, इथं म्हणणार हा गुडघा आहे, ही मांडी आहे, हे पोट आहे, ही छाती आहे, हे डोकं आहे, हा हात आहे. मी कुठे आहे? सापडला का? मी नाही सापडला अजून. तो शोधण्यासाठी सगळा खटाटोप आहे महाराज. तो मी शोधायचा आहे. आणि ज्या दिवशी मी सापडला ना त्या दिवशी म्हणायचं यादसाठी केला होता टाक आणि शेवटचा दिवस बोल बाबा. आपण स्मशानभूमीत हे वचन ऐकतोय ज्याचं मला नवल वाटतंय आणि अनाधिकाऱ्यांकडून ऐकतोय ज्यांना या वचनाचं त्या ठिकाणी गांभीर्य सुद्धा माहित नाही नक्की हे वचन कशासाठी आहे. जीवाचा जीवपणा जावा. जीवाला कळावं मी जीव नाहीये, मी शिव आहे. ज्या दिवशी त्या जीवाला कळतं मी शिव आहे त्या दिवशी त्यांनी म्हणायचं यादसाठी केलं होता टाक आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. माझा आता शेवटचा दिवस गोड झाला कारण मला कळलं. आता मी निश्चिंत झालो. पुढचं चरण लावा म्हणजे डोक्यात येईल तुमच्या. आता निश्चिंतेने पावलं विसावा आणि फुलकरी या धावा सृष्टीची. मला कळलं मी जीव नाहीये, मी जीव आहे. पण जीवाला याची जाणीव झाली तर मला त्या ठिकाणी शिवत्व प्राप्त झालं. देव पहावयाशी गेलो आणि तिथे देहाच्या निरसने पाणी जया ठाया आणि माझी ऐशी काया जवळ हे भाड्यानं मिळालेलं घर आहे. काय म्हटलं मी? हे भाड्यानं मिळालेलं घर आहे. भाड्यानं भाडं द्यावं नाही तर मग जप्ती येते. बाकी चुकीचं नाहीये हे माझं, अजिबात चुकीचं नाहीये. आपण जर भाडं नाही दिलं तर जप्ती येते. दशरथ राजाच्या कानाचा वरचा एक केस पांढरा झाला होता. दशरथ राजाला सांगितलं परमात्म्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचंय. दशरथ राजा वनात निघाले. जात असताना राजाने त्या ठिकाणी ठरवलं रामाला गादीवर बसायचं आणि परमात्मा प्राप्तीला वनात जायचं. काय झालं होतं माहिती का? कानाच्या वरचा एक केस पांढरा झाला होता. परमात्मा तुम्हाला मला 3 नोटीस पाठवतो. बँकेतलं कुणी आहे का? बँकेतलं कुणी आहे का? कर्जदार कोण आहे का? कर्जदार आता ते कोण सांगते हो? कर्जदार कोण सांगेल? कर्ज कोण सांगेल? तुमची बॅलन्स दाखवतील, अंगठे दाखवतील, घर दाखवतील, माड्या दाखवतील, गाड्या दाखवतील, घोड्या दाखवतील, बैल दाखवतील. कर्ज कोण दाखवते?
इथं जर कोणी कर्जदार असेल त्यांना माहिती आहे, पहिलं नोटीस येतं, दुसरं नोटीस येतं, तिसरं नोटीस येतं आणि मग कलम बदलतं आणि चौथ्या नोटीसवर डायरेक्ट जप्ती येते. खरं नाही? जे मान हलतात त्यांनी कर्ज काढलेले बरं का. आता माफ होणारे पण ते वाट पाहतात, पण कसं काय होतंय का नाही शंका आहे. कारण लाडक्या बहिणी नाही द्यायचं, शेतकरी नाही द्यायचं आणि परत तुमचंही माफ करायचं. कसं काय व्हायचं ते? मग लाडक्या बहिणी वगळल्या, बऱ्याचशा वगळल्या असतील. आता तुम्हाला 4 चाकाची गाडी लागते, मग काय करा, तुम्हाला वगळल्यावर काय करायचं? तुमच्याकडे प्रॉपर्टी दिसते त्यांना. मी कुठं होतो, कोणत्यामध्ये होतो सांगा? परमात्मा तुम्हाला मला 3 नोटीस पाठवतो. पहिलं नोटीस पाठवलं परमात्म्यानं, कानाचा वरचा केस पांढरा झाला, समजायचं परमात्म्याचं पहिलं नोटीस आलं. सावध व्हायचं. परमात्मा पहिलं नोटीस मध्ये तुम्ही नाही ऐकलं ना, परमात्मा दुसरं नोटीस पाठवतो. कोणतंही माहिती का दुसरं नोटीस? कोणतंही सांगा. ऐकायला कमी झालं का समजायचं परमात्म्यानं, सॉरी, दिसायला कमी झालं का समजायचं परमात्म्यानं दुसरं नोटीस पाठवलं. आणि परमात्मा तिसरं नोटीस पाठवतो ऐकायला कमी होणं. कारण हे सुनाचं, लेकाचं, बाळाचं ऐकण्यापेक्षा त्या परमात्म्याला वाटतं माझ्या भक्तावर कृपा करावी आणि असं ऐकायचं कमी करावं. कारण नको ते ऐकण्यापेक्षा बहिर असते. बरं, आता परमात्म्यानं 3 नोटीस पाठवलीत. आता काही काहींना 2 आलीत, मला 2 आलीत, मला अजून ऐकायला येते. मला 2 आलीत. माझ्या डोळ्याला चष्मा लागलाय का असणारे केस सुद्धा आता तो काळे केलेत. मी ते तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये, मी ते काळे केलेत. मला 2 आलेत. पण तिसरं नोटीस आलं का माणसाने, असं आपण कसं दिंडीला यायला असं काय म्हणतो त्याला, आपण बिस्तारा बांधून ठेवला होता. तिसरं नोटीस आलं का आपला बिस्तारा तयार ठेवायचा, आपल्याला आता जायचंय. कधी जायचंय? क्षणभंगूर नाही भरोसा. मग तिसरं नोटीस आलं ना, मग परमात्मा जप्ती पाठवतो. घर खाली करा भाड्याचं. आलं नोटीस घर मालकाचं. घर मालकानं नोटीस पाठवलंय, अरे सावध हो बाबा, माझी ऐसे काया जेवण हे, ही काया माझी नाहीये. मग त्याला उदाहरण दिलं. माता भगिनी स्वयंपाक बनवायला काय काय लागतं? बोला तर तुमच्याकडे येऊ का तिकडे ऐकायला? स्वयंपाक बनवायला काय काय लागतं? पीठ लागतं, पाणी लागतं. तुमच्यापेक्षा माझे संत तुकाराम महाराज किती मोठे आचार्य होते पहा. त्यांनी सांगितलं उदक, अग्नी आणि धान्य लागतं. उदक म्हणजे काय? पाणी. अग्नी आणि धान्य जर आपल्याकडे असेल तरच स्वयंपाक होतोय. याच्यातलं एक बाजूला काढलं, पाणी बाजूला काढलं तर स्वयंपाक होत नाही. अग्नी बाजूला काढलं तर स्वयंपाक होत नाही. आणि धान्य बाजूला काढलं तर स्वयंपाक होत नाही. तसं आपण भक्त स्वतःला म्हणून घेत असाल आणि तो तुम्ही भक्तीच्या प्रांगणामध्ये असाल, पण तुमच्याकडे भक्ती असणारी भक्ती नसेल, असणारं वैराग्य नसेल आणि असणारं ज्ञान नसेल, तर तुम्ही आतापर्यंत अजून तुम्ही भक्तीच्या यादीत नाही. एका विना एक कामाने. ऐक, आपल्याकडे भक्ती, आपल्याला वाटत असेल मी भक्त आहे, तर आपल्याकडे वैराग्य असलं पाहिजे. वैराग्य म्हणजे काय? या भक्ती म्हणजे काय? नम्रता. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडायचे नाही एकमेका. आपल्याकडे पडायची संख्या कमी आहे. आपल्याकडे संख्या कमी आहे कारण अजून मला वागताच येत नाही. आणि ज्या असणाऱ्या झाडाला खूप फळं असतात ना, ऐकते का तुम्ही? ज्या झाडाला खूप फळं असतात त्याच्या फांद्या अशा वाकलेल्या असतात. ज्या झाडाला खूप फळं असतात त्याच्या फांद्या वाकलेल्या असतात. संत सांगतात ज्या फळाला त्या असणारं झाड परिपूर्ण असतं त्या असणाऱ्या झाडाकडे त्याग असतो. आणि जे झाड ज्ञानी झालं ना, असं झाड जर असेल ना, संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज कळते चाचणी. त्याला बोलतं करायचं. ते एकदा बोलायला लागला का लक्षात येतं हे झाड किती पूर्ण आहे, किती अपूर्ण आहे. एक झाड जर पूर्ण असेल तर त्याला बोलायला लावलं तर त्याच्या बोलण्यातून लक्षात येतं हे झाड किती पूर्ण आहे. आपण सुद्धा बोलत असाल, बोलताना पूर्ण विचार करून बोला. आपण जर वागत असाल, वागताना पूर्ण विचार करून वागा. आपल्या चालण्यावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या वागण्यावर, आपल्या असणाऱ्या व्यवहारावर या जगतामध्ये आपली किंमत ठरत असते. म्हणून काय करायचं आपल्या जीवनामध्ये? आपली किंमत जर अबाधित ठेवायची असेल, चुकीचं कोणतंही कर्म आपल्याकडून घडता कामा नये. चुकीच्या कर्माचं फळ चांगलं येत नाही. दामुके लावल्यावर त्याला काटेच येणार आहेत आणि कोळी लावल्यावर त्याला आंबे येणार आहेत. आपण सुद्धा कोळी लावा, चांगलं कर्म करा, चांगलं पेरा. माझ्या मुखातून बाहेर पडलेली अक्षरं जातात पुढं याचा विचार करा. ती अक्षरं या ब्रह्मांडात फिरतात. तुम्ही म्हणला होतात ना याचं चांगलं होईल, तुमचं सुद्धा चांगलं होईल. तुम्ही म्हणला का त्याचं नुकसान होईल, तुमचं सुद्धा नुकसान होईल. म्हणून काय करायचंय? कुणाचं वाईट चिंतन करण्यापेक्षा अरे विचार करा. स्वतःसाठी मागतात त्याला भीक म्हणतात.
कुटुंबासाठी मागतात त्याला भिक्षा म्हणतात, समाजासाठी मागतात त्याला दान म्हणतात. म्हणजे विश्वासाठी मागण्याची वेळ आली ना ज्यावेळी श्री गुरु समोर बसलेत निवृत्ती दादा, ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, आता काहीतरी मागावं ज्ञानदादानं मागावं, पण काय मागावं, कसं मागावं, आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ दोषावे. मागितलं स्वतःसाठी नाही मागितलं, विश्वासाठी मागितलं, म्हणून माझ्या माऊलींना विश्वाने डोक्यावर घेतलं. आपण शेजाऱ्यासाठी मागत नाही तर विश्वासाठी कधी मागायचे. आपण जर आपल्या जीवनामध्ये जेवढी व्याप्ती असेल ना, आपल्या जीवनामध्ये जेवढी व्याप्ती असेल, आपण संतांचं प्रमाणे बघायला संकोचोनी काय झाला असेल लहान घे आपोषण ब्रह्मांडाचे, एवढी मोठी आपली व्याप्ती आहे. म्हणून काय करा, संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज कळते सासरी बडबडीची वाणी आता आपण जो व्यवहार करतो असणाऱ्या भक्ती ज्ञान वैराग्याच्या व्याख्येमध्ये बसतो का? भक्ती ज्ञान वैराग्याच्या व्याख्येमध्ये जर आपल्याला बसायचं असेल, आपल्याला याचा अंगीकार केला पाहिजे. बडबडीची वाणी नसली पाहिजे. उष डोंगा परे रस म्हणजे डोंगा, काही भुरला अशी वरली रंगा, वरच्या रंगाला भरू नका. म्हणून प्रत्येकाने संतांची प्रमाण आपल्या लक्षात घ्यायची आणि त्या असणाऱ्या प्रमाणानं चालायचे. रोज नुसतं म्हणायचं नाही अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी आपला सुद्धा अहंकार गेला पाहिजे. विठोबा